गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम टू रिसर्च जीनियस अकॅडमी. आजच्या भागात आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स शिकणार आहोत, म्हणजे चालू वर्तमान काळ. यालाच प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स असे सुद्धा म्हणतात. चला तर आता चालू वर्तमान काळ म्हणजे काय? जी क्रिया सध्या आता चालू आहे त्याला काय म्हणायचं? चालू वर्तमान काळ. फॉर एक्झाम्पल घ्या, आय एम रीडिंग अ बुक. मी पुस्तक वाचत आहे. सी इज सिंगिंग अ सॉन्ग. ती गाणे गात आहे. ही इज प्लेइंग क्रिकेट. तो क्रिकेट खेळत आहे. या तिन्ही वाक्यामध्ये गात आहे, खेळत आहे, वाचत आहे म्हणजे क्रिया चालू आहे. याला काय म्हणायचं? चालू वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता चला डिटेल्समध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बघूयात. बघा आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं आपण स्ट्रक्चर बघूया. सब्जेक्ट प्लस एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच काय आहे? कर्ता, त्यानंतर एम किंवा इज किंवा आर, त्यानंतर क्रियापदाला आयजी व त्यानंतर कर्म. आता बघा यामध्ये एम इज आर, एम किंवा इज किंवा आर हे केव्हा येईल याचे काय नियम आहेत ते बघूया. बघा तर आता वाक्यातील कर्ता जर आय असेल तर त्याच्यासमोर एम येईल. वाक्यातील कर्ता जर ही, सी, इट आणि सिंग्युलर नाउन असेल, म्हणजे सिंग्युलर नाउन म्हणजे काय? तृतीय पुरुषी एकवचन नाम. जसे रोहन असेल, प्रिया असेल, टीचर असतील, स्टुडंट, बॉय, गर्ल, केवळ एक असेल तर त्याला काय म्हणायचं? सिंग्युलर नाउन. मग त्याच्या पुढे काय येईल? इज येईल. चला तर वाक्यातील कर्ता जर वी असेल, दे असेल, यू असेल आणि प्लुरल नाउन असेल. आता प्लुरल नाउन कशाला म्हणतात? एकापेक्षा जास्त, अनेक वचन. बॉईज, टीचर्स, स्टुडंट्स हे सगळे एकापेक्षा जास्त. त्याच्यासमोर काय येतील? आर येईल. बघा तर मग आता चला दुसरं बघा, आपलं आयएनजी लावताना काय नियम आहेत? पहिला नियम आहे व्हर्बला आयएनजी लावा. आता व्हर्ब आहे गो, गोला आयएनजी लावलं झालं गोईंग. व्हर्ब आहे रीड, रीडला आयएनजी लावले तर काय झालं? रीडिंग. आता दुसरा नियम बघा, ई काढून आयएनजी लावा. आता बघा या व्हर्बला शेवटी ई आहे तर काय आपला नियम? ई काढून टाकायचा व त्यानंतर आयएनजी लावायचा. म्हणजे राईटचं ई निघालं. मग काय आलं? WRITING, रायटिंग. इथे सुद्धा ई डान्स ई आलेला आहे. ई काढून टाकायचा व त्यानंतर काय लावायचं? आयएनजी. म्हणजे काय झालेलं आहे? DANCING, डान्सिंग. चला तर आता तिसरा नियम बघा, लास्ट कन्सोनंट दुहेरी करा. आता बघा लास्ट कन्सोनंट दुहेरी करा. आता इंग्रजी मुळाक्षरामध्ये किती आहे? 26 आहेत आपली मुळाक्षरं. त्यापैकी ए, ई, आय, ओ, यू हे काय आहेत? आपले 5 ओव्हल आहेत. बघा आता हे 5 ओव्हल, या ओव्हललाच काय म्हणतात? स्वर म्हणतात. व बाकीचे जे राहिले ते 21 काय आहेत? कन्सोनंट. कन्सोनंट म्हणजे व्यंजन. चला तर आता बघा या व्हर्बमध्ये एन हा आलेला कन्सोनंट म्हणजेच काय आलेला आहे? शेवटी व्यंजन आलेलं आहे. त्याच्या पहिले यू काय आलेला आहे? ओव्हल म्हणजे स्वर आलेला आहे. तर आपल्या नियमानुसार काय? जेव्हा जर व्हर्बच्या शेवटी व्यंजन येईल व त्याच्या पहिले जर ए, ई, आय, ओ, यू या स्वरपैकी जर स्वर येईल तर त्या व्यंजनचं काय होईल? डबल होईल व त्यानंतर आयएनजी लागेल. आता इथे बघा आपलं व्यंजन यन आहे, स्वर आपला यू आहे, तर मग काय होईल? व्यंजन आपलं डबल झालेलं आहे म्हणून काय? RUNNING, रनिंग झालेलं आहे. इथे सुद्धा बघा शेवटचं काय आलेलं आहे? कन्सोनंट म्हणजे व्यंजन काय आलेलं आहे? टी आलेला आहे. टीच्या पहिले आपला ओव्हल काय आलेला आहे? आय आलेला आहे. त्यामुळे आपल्या नियमानुसार काय होईल? कन्सोनंटचं म्हणजे व्यंजनचं काय होईल? डबल होईल व त्यानंतर त्याला काय लागेल? आयएनजी लागेल. मग बघा CITचं काय होईल? याचं आयएनजी लागल्यावर SITचं काय होईल? SITTING, सिटिंग. चला तर मग आता याच्यावरचे आपण सेंटेन्सेस बघूयात. बघा आता सेंटेन्सेस काय आहेत? बघा पहिलं सेंटेन्स आहे आय एम टीचिंग इंग्लिश नाऊ. बघा आय करता असल्यामुळे ॲम आलेला आहे. टीच हे मेन व्हर्ब आहे आणि त्याला काय लागलेलं आहे? मग आयएनजी आणि कर्म आलेलं आहे. आता सी इज कुकिंग फूड, यामध्ये सी आहे वाक्यातील कर्ता, त्याच्यासमोर इज आलेला आहे. कुक मेन व्हर्ब आहे, त्याला आयएनजी लागलेला आहे आणि कर्म आलेला आहे म्हणजे ऑब्जेक्ट आलेला आहे. बघा ही इज रायटिंग अ लेटर, यामधील वाक्यातील कर्ता काय आहे? ही आहे. हिच्या समोर काय येते? मग इज. आणि बघा आपलं मेन व्हर्ब काय आहे? यातला WRITE हा मेन व्हर्ब आहे, मेन व्हर्ब आहे. परंतु ई काढून टाकायचं व त्यानंतर काय लावायचं? आयएनजी म्हणजे WRITING, रायटिंग अ लेटर. आता बघा असेच सगळे एक्झाम्पल आहेत.
दे आर प्लेइंग क्रिकेट. दे असल्यामुळे काय आलेलं आहे, आर आलेला आहे आणि क्रियापदाला ING लागलेला आहे. वी आर लर्निंग ग्रामर. वी आहे, अनेक वचन आहे, प्लुरल आहे, त्याच्यासमोर आर आलेला आहे आणि लर्न मेन व्हर्ब आहे, त्याला ING लागलेला आहे. यू आर वॉचिंग माय व्हिडिओ. आता यू वाक्यातील कर्ता असल्यामुळे काय आहे, आर आलेला आहे, अनेक वचन आहे, यू आर, आणि वॉच हे मेन व्हर्ब आहे, त्याला काय लागलेलं आहे, ING. तर मग आता इट इज रेनिंग आउटसाइड या सेंटेन्समध्ये काय आलं आहे, इटच्या नंतर इज आलेला आहे आणि मेन व्हर्ब काय आहे आपलं, रेन आहे. परंतु आता एन हा व्यंजन आहे, त्याच्या पहिले दोन ओहल आलेले आहे, त्यामुळे आपल्याला डबल एन करायची आवश्यकता नाही, रेनला ING लागेल. आता बघा, स्टुडंट्स आर रीडिंग सायलेंटली. स्टुडंट्स आहे, प्लुरल नाऊन आहे, अनेक वचन आहे, त्यामुळे त्याच्यासमोर आर आलेला आहे. रीड हे मेन व्हर्ब आहे, त्याला ING लागलेला आहे. फादर इज ड्रायव्हिंग द कार. फादर काय आहे, सिंग्युलर नाऊन आहे, म्हणजे तृतीय पुरुषी एकवचन नाम, त्यामुळे त्याच्यासमोर इज आलेला आहे. आणि ड्राईव्ह, आता बघा इथे DRIVE हे मेन व्हर्ब आहे, परंतु आपला रूल काय आहे, जर मेन व्हर्बला ई आलेला असेल तर ई काढून टाकायचं व त्यानंतर ING लावायचं, त्यामुळे इथे ई निघून गेलेला आहे व ING लागलेला आहे. आता इथे बघा, चिल्ड्रन प्लुरल नाऊन आहे, त्यामुळे अनेक वचन आहे, त्यामुळे त्याच्यासमोर काय आलेलं आहे, आर. आता याचं मूळ काय आहे, मेन म्हणजे चाइल्ड हे आपलं सिंग्युलर नाऊन आहे आणि चिल्ड्रन हे त्याचं काय आहे, प्लुरल नाऊन आहे. चिल्ड्रन आर डान्सिंग ऑन द स्टेज. आता बघा, हे सर्व आपले होते अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजे होकारार्थी वाक्य. चला तर आता यातलेच आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस बघू, म्हणजे नकारार्थी वाक्य बघू. चला बघा, आता निगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर बघा. अगदी आपलं अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर जे होतं तेच आहे, फक्त एम ऑब्लिक इज ऑब्लिक आरच्या नंतर काय आलेलं आहे, नॉट आलेला आहे. म्हणजे काय आहे, कर्ता आहे, त्यानंतर एम किंवा इज किंवा आर, त्यानंतर नॉट, क्रियापदाला ING व कर्म. जसं आपलं अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं होतं तेच स्ट्रक्चर आहे, परंतु एम किंवा इज, एम इज आरच्या नंतर नॉट येईल. आता बघा, तर सेंटेन्सेस तेच आहे, परंतु त्यामध्ये काय आलेलं आहे, नॉट आलेले आहे. मग बघा, आपले सेंटेन्सेस काय आहे, निगेटिव्ह सेंटेन्सेस. आय एम नॉट रीडिंग पोएम. सी इज नॉट कुकिंग नाऊ. ही इज नॉट रायटिंग अ लेटर. दे आर नॉट प्लेइंग क्रिकेट. वी आर नॉट लर्निंग ग्रामर. यू आर नॉट वॉचिंग TV. इट इज नॉट रेनिंग नाऊ. स्टुडंट्स आर नॉट रीडिंग. फादर इज नॉट ड्रायव्हिंग आणि चिल्ड्रन आर नॉट डान्सिंग. या सर्व सेंटेन्सेसमध्ये काय आलेले आहे, कर्ताच्या नंतर एम इज आलेला, एम इज आर आलेला आहे व काय आलेलं आहे, सगळ्यात महत्त्वाचं निगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे नॉट आलेला आहे. चला तर आता आपण पुढचं बघूया. बघा, तर आता इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स बघूया. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्समध्ये दोन टाईप्स आहेत. कोणते, व्हर्बल क्वेश्चन आहेत आणि WH क्वेश्चन. आता व्हर्बल क्वेश्चनलाच येस नो टाईप क्वेश्चन असेही म्हणतात. तर व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय, तर ज्या प्रश्नाची सुरुवात ही सहाय्यकारी क्रियापदापासून होते त्याला म्हणायचं व्हर्बल क्वेश्चन. चला तर आता बघूया याचं स्ट्रक्चर काय आहे. बघा, एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे एम किंवा इज किंवा आर हे वाक्याच्या सुरुवातीला येईल, त्यानंतर करता येईल, त्या क्रियापदाला ING येईल व कर्म येईल. आता बघा, याच्यावरचे सेंटेन्स बघा. एम आय टीचिंग इंग्लिश. एम हा सुरुवातीला आलेला आहे, कर्त्याच्या समोर. इज सी कुकिंग फूड. बघा, इज हे वाक्याच्या सुरुवातीला आलेला आहे व क्वेश्चन मार्क आलेला आहे. इज सी कुकिंग फूड. इज ही रायटिंग अ लेटर. बघा, इज ही कर्ता असल्यामुळे इथे काय आलेलं आहे, इज आलेला आहे. इथे सुद्धा सी कर्ता असल्यामुळे इज आलेला आहे. इज ही रायटिंग अ लेटर, क्वेश्चन मार्क. आर दे प्लेइंग क्रिकेट. बघा, इथे दे आहे, अनेक वचन आहे, त्यामुळे वाक्याच्या सुरुवातीला काय आलेलं आहे, आर आलेला आहे. आर दे प्लेइंग क्रिकेट. आता इथे बघा, आर वी लर्निंग ग्रामर. इथे सुद्धा वी आहे, काय आहे, प्लुरल आहे, अनेक वचन आहे, त्यामुळे वाक्याच्या सुरुवातीला आर हे आलेलं आहे. आर यू वॉचिंग माय व्हिडिओ. इथे काय आहे, यू आहे, त्यामुळे वाक्याच्या सुरुवातीला काय आलेलं आहे, आर आलेलं आहे. इज इट रेनिंग. इथे इट असल्यामुळे वाक्याची सुरुवात इजनी झालेली आहे आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आलेलं आहे.
इज फादर ड्रायव्हिंग द कार? बघा फादर आलेला आहे, सिंग्युलर नाऊन आहे, त्यामुळे काय आलेलं आहे सुरुवातीला इज आलेला आहे. इज फादर ड्रायव्हिंग द कार. आता बघा आर चिल्ड्रन डान्सिंग, यामध्ये चिल्ड्रन प्लुरल नाऊन आहे, अनेक वचन आहे. चाइल्ड एक वचन, चिल्ड्रन अनेक वचन, त्यामुळे सुरुवातीला काय आलेलं आहे आर आलेला. आर चिल्ड्रन डान्सिंग. आणि बघा शेवटचं बघा आर स्टुडंट्स रीडिंग नाऊ, म्हणजे आता इथे काय आलेलं आहे स्टुडंट्स हे प्लुरल नाऊन आहे, अनेक वचन आहे, त्यामुळे त्याच्या सुरुवातीला वाक्याच्या सुरुवातीला आर आलेला आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क आलेला आहे. बघा आता मग आता येस नो टाईप क्वेश्चन म्हणजे बघा काय आहे, ॲम आय टीचिंग इंग्लिश, म्हणजे मी इंग्लिश शिकवतो का. आता याचं दोन प्रकारे उत्तर येईल, एक तर येस न येईल आणि नो न सुद्धा येईल. आता येस न बघा काय होईल, येस आय एम टीचिंग इंग्लिश, हे झालं होकारार्थी येस न. आणि नो आय एम नॉट टीचिंग इंग्लिश, म्हणजे या म्हणूनच याला काय म्हणतात येस नो टाईप क्वेश्चन असे सुद्धा म्हणतात. आता दुसरं एक्झाम्पल बघा, इज सी कुकिंग फूड. इज सी कुकिंग फूड याचं सुद्धा काय होईल, येस सी इज कुकिंग फूड. आणि नंतर नो सी इज नॉट कुकिंग फूड, म्हणूनच याला येस नो टाईप क्वेश्चन्स असे सुद्धा म्हणतात. चला तर आता हे आपले काय होते व्हर्बल क्वेश्चन्स, म्हणजे ॲम इज आणि आर या सहाय्यकारी क्रियापदापासून सुरू होणारे क्वेश्चन होते. चला तर आता आपण बघूया WH क्वेश्चन. आता WH क्वेश्चन्स कशाला म्हणतात, WH या वर्ड्स पासून सुरू होणाऱ्या क्वेश्चनला WH क्वेश्चन म्हणतात. चला तर बघूया आता WH वर्ड्स कोणते आहेत. बघा व्हॉट, व्हेअर, व्हाय, व्हेन, हाऊ असे अनेक WH पासून सुरू होणाऱ्या शब्दांना काय म्हणायचं WH क्वेश्चन असे म्हणतात. बघा आता याचं स्ट्रक्चर काय आहे, WH वर्ड प्लस एम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे काय आहे हे सर्व व्हर्बल क्वेश्चनचंच स्ट्रक्चर येईल आपलं. व सुरुवातीला काय येईल फक्त WH वर्ड येईल, म्हणजे एम इज आर मागच्या आपल्या होतं व्हर्बल क्वेश्चनचं स्ट्रक्चर, एम इज आर सुरुवातीला, त्यानंतर कर्ता, त्यानंतर क्रियापदाला ING व कर्म आणि प्रश्नार्थक तसं सेम आहे, परंतु सुरुवात ही WH या वर्डनी झालेली आहे. बघा आता WH वर्ड पासून सुरुवात झालेली क्वेश्चन बघा, व्हॉट आर यू डुईंग, WH वर्ड व्हॉट आलेला आहे. व्हेअर इज ही गोईंग, WH वर्ड काय आलेला आहे व्हेअर आलेला आहे. व्हाय आर दे शाउटिंग, WH वर्ड काय आलेला आहे व्हाय आलेला आहे. चला तर मग आजच्या भागात आपण प्रेझेंट कंटिन्यूस टेन्समधील अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह व इंट्रागेटिव्ह सेंटेन्सेस अगदी डिटेल्समध्ये व त्याचे स्ट्रक्चर व नियम सुद्धा बघितलेले आहे. पुढच्या भागात आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स बघूया. थँक्यू.